आरोग्य संगीत किंवा म्युझिक थेरपीमध्ये आपण मानसिक आरोग्याच्या समस्या पाहत आहोत. यामध्ये मागच्या भागामध्ये आपण स्मृतीभ्रंश किंवा डिमेन्शिया या विषयावर बोललो होतो. आज आपण मानसिक आरोग्य स्थिती सिझोफ्रेनिया या विषयावर बोलणार आहोत. ही एक गंभीर मानसिक आरोग्य स्थिती आहे. या स्थितीमध्ये व्यक्तीच्या विकार, विचार, भावना आणि वागण्यावर परिणाम होतो. अशा लोकांना भ्रम, मनोविकृती आणि विचार किंवा बोलण्याचे असामान्य नमुने पाहायला मिळतात. स्किझोफ्रेनियाची लक्षणं काय बघा. पहिली गोष्ट भ्रम, तेथे नसलेल्या गोष्टी पाहणे, ऐकणे, अनुभवणे, चाखणे किंवा वास घेणे. दुसरी गोष्ट विश्वास, जे वास्तवाशी सुसंगत नाही. इतर लोक तुम्हाला हानी पोचवितात, तुमच्याकडे असाधारण क्षमता आहे, अशा प्रकारचे विचार. आणि तिसरी गोष्ट अव्यवस्थित विचार आणि भाषण. स्किझोफ्रेनियाचे कारण काय आहेत? पहिलं कारण अनुवंशिकता असू शकते. कुटुंबामध्ये एखाद्याला स्किझोफ्रेनिया असेल तर तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना तो होण्याची शक्यता वाढते. यामध्ये एक 10% शक्यता असते. दुसरी गोष्ट बालपणातील आघात. जर तुम्हाला अत्यंत तणावपूर्ण अनुभव आला असेल तर हा आजार होण्याची शक्यता असते. तिसरी गोष्ट जीवनातील तणावपूर्ण घटना, उदाहरणार्थ कामाबाहेर पडणे, प्रिय व्यक्ती गमावणे, बेघर होणे किंवा अत्याचार सहन करणे. चौथी गोष्ट ड्रग्ज किंवा अल्कोहोलचा वापर. जरी संशोधकांना अद्याप खात्री नाही की औषधे थेट या स्थितीला कारणीभूत आहेत की नाहीत, प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधं घेणं ही सुद्धा गोष्ट वाईट आहे. मेंदूच्या रसायनशास्त्रातील फरक. अशा लोकांच्या मेंदूतील रसायने वेगळ्या पद्धतीनं वागतात. स्किझोफ्रेनिया झालेल्या व्यक्तीशी कसं वागावं? पहिली गोष्ट, त्यांना दोष देऊ नका. त्यांना स्वतःला एकत्र आणण्यास सांगू नका. त्यांना कसे वाटते याबद्दल आधार द्या. समजून घेण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक वागा. त्यांना आधार देत राहा. आता या रोगाची काही लक्षणं पण दिसतात. त्यामध्ये असामान्य किंवा अतार्किक विचार करणारी व्यक्ती दिसतात. अवास्तव राग किंवा चिडचिड करणारी ही माणसं दिसतात. कमी एकाग्रता आणि स्मरणशक्ती, संभाषण ऐकून न येणे, इतर कोणीही ऐकू शकत नाही असे आवाज ऐकणे, झोप कमी किंवा जास्त होणे, वाढलेली किंवा कमी झालेली भूक, प्रेरणेचा अभाव, लोकांपासून दूर जाणे, औषधांचा वापर, आयुष्य जगण्यासारखे नाही अशी भावना किंवा आत्महत्येचे विचार, मृत्यू किंवा धर्म यासारख्या विषयाबद्दल वेड लागणे, वैयक्तिक स्वच्छता किंवा जबाबदाऱ्या न पाळणे, शाळेत किंवा कामावर नेहमीसारखे चांगले काम न करणे इत्यादी लक्षणं या रोगामध्ये दिसतात. आता यावर काय उपचार आहेत? एक सहाय्यक थेरपी यासारखे मानसोपचार तज्ञांचे उपचार करणे, गट तयार करणे, जोडपे किंवा कुटुंब उपचार पद्धती वापरणे, काही अँटीसायकोटिक, अँटी डिप्रेसस सारखी औषधं वापरणं, व्यायाम, चिंता, नैराश्य कमी होते व्यायामामुळे, निरोगी आहार, चांगले पोषण देखील महत्वाचं आहे, सामाजिक आधार देणे, बेकायदेशीर औषधे व दारू टाळावीत. आरोग्य संगीतामध्ये धानी, चिंचोटी, हरिकंस या रागांच्या श्रवणाने स्किझोफ्रेनियावर आराम मिळू शकतो, असं संगीत प्रेमींनी सांगितले आहे. धन्यवाद. यानंतर
पुढच्या भागामध्ये आपण व्यक्तिमत्व विकार यावर बोलणार आहोत. थँक्यू.